सकाळच्या मनन चिंतनात एसए चर्च नंदुरबार आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण उपासना संगीत गीत नंबर 475 आणि विजय संगीत गीत क्रमांक 182 अहो भक्त या भजा देवाला आता गीत क्रमांक 182. अहो भक्तया भजा देवाला आता, तो कृपावान सामर्थ्यवान. अहो भक्तया करा बापाची प्रार्थना, वर्णा प्रभूची करुणा, मागा प्रेरणा. अहो भक्तया अहो पापिया नमा देवाला आता, तो नीतिमान व दयावान. अहो कृपा दावितो, प्रभु ही आता पावेतो, प्रेमे बोलावितो. अहो पापिया अहो सर्वया करा देवाची सत्यवान व नीतिवान. अहो सर्वया आयुष्य वेगे गुजरेल, न्यायाचा काळ पोचेल, तो पापी घाबरेल. अहो आजच्या आरंभी मी आपल्या मंडळीचे पंच श्री राजेंद्र व्यास यांना विनंती करतो. आज सन्मान्य पास्टर रविकांत गावित पाळक साहेब वचनाची सेवा करणार आहे. आजच्या येणाऱ्या वचनासाठी व आजच्या दिवसासाठी कृपा मागावी. या प्रार्थना करू. पुन्हा परमेश्वर बापा, मान सन्मान गौरव आम्ही तुला देतो यासाठी की प्रभू तू आमच्या आयुष्यामध्ये एक नवीन दिवस दाखवला आणि या दिवसाची सुरुवात करत असताना आम्ही तुझं स्तुती स्तवन करावं, तुझ्या वचनाचं मनन करावं आणि तुझ्या वचनाच्या द्वारे इतरांना एक आशीर्वाद द्यावा. याबद्दल मनापासून आभार मानतो परमेश्वरा. अनेकांना प्रभू आजचा दिवस बघता आला नाही, परंतु तू आमच्यावर कृपा केलीस, आमच्या आयुष्यात एक नवीन दिवस जोडला, त्याबद्दल आभार मानतो परमेश्वरा. आमचं जीवन आमचं सर्वस्वी तुझ्या सेवेसाठी खर्च करून घेत आहेस, त्याहीबद्दल आभार मानतो परमेश्वरा. आज विशेष करून तुझ्या दासासाठी प्रार्थना करतो. जे पवित्र मानना, जे पवित्र वचन, जे पवित्र मार्गदर्शन त्यांच्या मुखातून आम्हा प्रत्येकाला भेटणार आहे. आम्ही जे बघू, जे ऐकू, आम्हा प्रत्येकाला नवीन कृपा, एक नवीन सामर्थ्य पुरव आणि विशेष करून तुझ्या दासाला लागणारी कृपा पुरव. आम्ही आभार मानतो पुन्हा या दिवसाबद्दल, आजच्या सकाळबद्दल, आणि आम्ही जे जमलं आम्हा प्रत्येकाबद्दल आभार मानून परमेश्वरा. आजच्या संपूर्ण भक्तीच्या समय आम्ही तुझ्या हाती सोपतो. तुझी कृपा पुरव, सर्व प्रकारच्या तांत्रिक अडचणी दूर कर. जे आम्ही बघू ऐकू, आम्हा प्रत्येकाला एक नवीन कृपा पुरव. आमची प्रार्थना ऐकलीस, आम्ही आभार मानतो. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आजच्या सकाळी मनन चिंतनाच्या सेवेसाठी तळोदा मंडळीचे सन्मान्य पाळक साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी ऑनलाईन पाहणारे प्रियजन व उपस्थित सर्व प्रियांच्या वतीने मान्य पास्टर रविकांत गावित पाळक साहेब आपलं स्वागत करतो आणि विनंती करेन की पुढे येऊन आजचं मनन चिंतन द्यावं. ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम. आज पुन्हा एक वार
देवाच्या वचनामधून आपण मनन करणार आहोत. आणि आजही प्रभू या सकाळच्या समयामध्ये आपल्याला आशीर्वादित करेल. आणि देवाच्या वचनामधून ऐकत असताना त्यानुसार जीवन जगण्यासाठी देखील तो आपल्याला प्रेरित करणार आहे. आणि म्हणून पुन्हा एक वार देवाच्या वचनाकडे आपण लक्ष लावूया. स्तोत्रसंहिता 51 वचन 6. स्तोत्रसंहिता 51 वचन 6. पहा, अंतराम्याची सत्यता तुला आवडते, तू माझ्या अंतरामाला ज्ञानाची ओळख करून दे. अतिशय सुंदर वचन स्तोत्रकर्ता दावीद राजा या ठिकाणी लिहितो आहे. आणि या सर्व गोष्टी लिहित असताना आपल्याला ठाऊक आहे की राजा दावीदची जी बत्शेबा सोबत त्यांनी जे पाप केलेलं आहे आणि तिच्या नवऱ्याला मारून टाकलेलं आहे, अशा अवस्थेमध्ये जे पाप त्याच्या जीवनामध्ये घडलेलं आहे त्याचं पश्चाताप म्हणून हे स्तोत्र या ठिकाणी पाहिलं जातं. आणि एक पश्चातापाची प्रार्थना या ठिकाणी गीत स्वरूपामध्ये रचलेली आम्हाला पाहायला मिळते. आणि म्हणून हे खरोखर सुंदर आहे की तो म्हणतो की पहा, अंतरामाची सत्यता तुला आवडते, तू माझ्या अंतरामाला ज्ञानाची ओळख करून दे. खरोखर आपल्या या जीवनामध्ये परमेश्वर देवाने जे कार्य केलेलं आहे ते अद्भुत आणि चांगलं आहे. आणि ज्या वेळेस परमेश्वराचा विचार करतो त्यावेळेला या गोष्टी आम्ही समजणं फार महत्त्वाचं असतं. कारण ज्या वेळेस दावीद राजा या गोष्टी मांडतोय, सांगतोय, त्यावेळेला एक चांगला विश्वासणारा, देवाला अनुसरण वागणारा, देवाचं भय असलेला, परंतु ज्या वेळेस पाप होतं, जीवनामध्ये पाप घडतं, त्यावेळेला ती व्यक्ती कशी आरोळी करायला पाहिजे, कसं देवाला हाक मारायला पाहिजे आणि कसं आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला पुन्हा रेस्टोरेशन करण्यासाठी, नूतनीकरण करण्यासाठी देवाला विनंती करायला पाहिजे, या गोष्टी या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात. आणि परमेश्वर जो आहे तो फक्त बाह्य स्वरूप पाहत नाही. ज्या वेळेस आम्ही विश्वासाचं जीवन जगतो त्यावेळेला दावीद राजाच्या जीवनामधून जी शिकायला मिळेल आपल्याला की परमेश्वराला अंतरामाची जी सत्यता आहे ती बघायला आवडते. त्यानुसार विश्वासयोग्य जीवन जगणारा व्यक्ती आवडतो. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आम्ही देखील या गोष्टीकडे महत्त्व लावायला पाहिजे. एक विश्वासी जीवन हे बाह्य स्वरूपाचं नाही आहे, ते आत्मिक स्वरूपाचं आहे. आणि ज्यांचं अंतर्याम जे आहे, ज्याने ते शुद्ध राखलेलं आहे, पवित्र राखलेलं आहे, देवाचं भय बाळगून ते जीवन जगणारे आहे, त्यावेळेला किती आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्रभूकडून अनुभवायला मिळतो, हे देखील आम्हाला एक आत्मिक समाधान देणारं आहे, मनाला शांती देणारं आहे. आणि म्हणून आज या गोष्टीकडे, या वचनाकडे किंवा दावीद राजा ज्या गोष्टी परमेश्वराविषयी सांगतो आहे याकडे पाहत असताना आम्हाला आमच्या जीवनाची पडताळणी करायची आहे. आणि जर आम्ही यानुसार आढळून आलो, दिसून आलो, तर हा प्रभूचा गौरव आहे की प्रभूने आम्हाला या स्थितीमध्ये, या विश्वासामध्ये बनून राहण्यासाठी कृपा त्याने पुरवलेली आहे. आणि म्हणून जी अंतरामाची सत्यता आहे ती ओळखून घेणं फार गरजेचं आहे. कारण अंतराम ते आहे ज्यामध्ये खोल अपराध कबूल करण्याची क्षमता आहे. अशा ठिकाणी जे मनुष्याच्या नेत्रांनी पाहिलं जात नाही ते असं ठिकाण आहे. मनुष्य बाह्य स्वरूप पाहतो असं वचन म्हणते, परंतु परमेश्वर जो आहे तो अंतःकरण तोलून पाहणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून मनुष्याच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये जे खोल रुजलेलं पाप आहे, ज्याला गुप्त पातके देखील असं म्हटलं जातं, ते पातकांमध्ये जेव्हा आम्ही परमेश्वर आम्हाला शिकवतो त्यावेळेला आम्ही स्वतःही ते पाहायला शिकायला पाहिजे. कारण परमेश्वराची आवड आणि निवड काय आहे दावीद राजाला माहिती आहे. देवाच्या संगतीमध्ये देवाचं ऐकून चालणारा व्यक्ती तो आहे. परंतु पाप होते त्यावेळेला तो या ठिकाणी कबूल करतो आहे की तुला अंतरामाची सत्यता आवडते. आणि ही परमेश्वराची आवड तो या ठिकाणी आपल्या पश्चातापामध्ये सांगतो आहे की देवा हे तुला आवडतं तर माझ्या अंतरामाला तू काय कर, ज्ञानाची ओळख करून दे. ज्या ठिकाणी मी पडलो, ज्या ठिकाणी मी फसवलं गेलो, ज्या ठिकाणी मी भुलवलं गेलो किंवा ज्या वेळेला मी दुर्लक्ष केलं त्या वेळेला माझ्या अंतरामामध्ये या व्यभिचाराच्या पापाने त्या ठिकाणी
राज्य केलेलं आहे. माझी फसवणूक झालेली आहे, मी फसून गेलेलो आहे, मी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणून एक अपराध करत गेलो. आता मला इथून सुटण्याची गरज आहे आणि म्हणून देवाला शुद्ध दयेची याचना करणारा हा दावीद या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो आहे. हा दावीद राजा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो आहे. यासाठी की पुन्हा एकदा देवाच्या उपस्थितीत एक नवीन हृदय, शुद्ध हृदय किंवा पुनर्चयित आनंद मागण्याचा हा त्याचा विषय या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो आहे. तो हे मान्य करतो आहे की खरा त्याग हा केवळ फक्त एक विधी नाही आहे, हे फक्त एक मनाचे विचार नाही आहे की मला फक्त मांडणी करायची आहे असं, तर ते मनापासून अंतरामापासून ते कबूल करणं आहे, ते स्वीकारणं आहे. आणि यासाठी एक तुटलेला आत्मा कसं प्रभूकडे हाक मारतो आहे आणि विनवणी करतोय की प्रभू मला इथून तू पुन्हा उभं कर, मला घडव, मला सिद्ध कर. आणि म्हणून ही जी याचना तो करत आहे, ही जी विनंती तो करत आहे, ती आज देखील विश्वासणाऱ्यांनी शिकायला पाहिजे. कारण आपणही आपल्या जीवनामध्ये अनेक निर्णयांमध्ये, अनेक विचारांमध्ये आपण पडतो, परंतु आपलं काम आहे की त्या वेळेला आम्ही देवाला हाक मारायला पाहिजे. आमचं काम आहे की आम्ही त्याला विनंती करायला पाहिजे की प्रभू तू कर हे. कारण त्यावेळेला मला ज्ञान नव्हतं आणि अज्ञानामुळे माझं पाप झालेलं आहे, मी फसवलं गेलेलं आहे, किंवा मी ज्या वेळेस तुझ्याकडून दुर्लक्ष केलं तेव्हा मी पडलो. तर जसं दावीद राजा त्याच्या जीवनामध्ये ही एक प्रार्थना करतो आहे, तर आम्हीही या गोष्टी पाहायचं आहे, शिकायचं आहे की आमच्याही जीवनामध्ये उठता बसता चालता, कुटुंबामध्ये राहत असताना, एक विश्वासी जीवन जगत असताना, समाजामध्ये वावरत असताना आम्हालाही या गोष्टी लक्षात घेऊन आपलं जीवन जगणं गरजेचं आहे. कारण आम्हाला त्या उन्नतीच्या दिशेने जायचं आहे ज्या दिशेमध्ये परमेश्वर आम्हाला घेऊन जाऊ इच्छितो. आणि त्या दिशेने आम्ही आमच्या विचाराने आणि आमच्या योजनेने जाऊ शकत नाही. परमेश्वराच्या कृपेने, पवित्र आत्म्याच्या साह्याने आणि वचनाच्या मार्गदर्शनामध्येच आम्ही ते गोष्टी अचीव करू शकतो, आपल्या जीवनामध्ये मिळवू शकतो. आणि म्हणून प्रभूकडे पाहणं खूप चांगलं आहे. आणि म्हणून तो म्हणतो, पहा अंतरामाची सत्यता तुला आवडते. ही परमेश्वराची आवड आहे आणि मनुष्याने या गोष्टी लक्षात घेऊन आपलं जीवन जगायला पाहिजे, ते लक्षात घ्यायला पाहिजे असं आम्हाला पाहायला मिळतं. आता ही गोष्ट समजून घेत असताना काही अशा गोष्टी जे आपण थोडक्यात पाहून घेऊया की प्रभू आम्हाला यातून काय शिकवतो. बघा, ज्या वेळेस शमूएल संदेष्टा त्या ज्या ठिकाणी आहे आम्हाला पाहायला मिळतो, ज्या वेळेला तो राजपदासाठी दाविदाचं तैलाभंग्य त्या ठिकाणी करतो आहे, त्याचा अभिषेक करायचा आहे, तर त्या ठिकाणी ज्या वेळेस तो येतो त्यांच्या घरी, त्याच्या वडिलांकडे, त्यावेळेला आम्हाला पाहायला मिळतं की जे मोठे मुलं आहेत, दाविदापेक्षा जे मोठे भाऊ आहेत, त्यांना प्रथम त्या ठिकाणी आणलं जातं. आणि दावीद मेंढरं चारणारा आहे, रानामध्ये तो आहे. परंतु शमूएलाला असं वाटतं की हा असायला पाहिजे, एका मागून एक येतात आणि शमूएलाला वाटतं की हा असायला पाहिजे, कारण त्यांची उंच काठी आहे, चांगले मजबूत आहे, शरीराने कसलेले आहे, बाह्य त्यांचं स्वरूप चांगलं दिसतं आहे, असं वाटून तो सांगायचा की कदाचित हा देवाचा अभिषिक्त असेल, हा निवडलेला असेल. या गोष्टी तो मांडतो आणि सांगतो. परंतु पहिले शमूएल 16:7 मध्ये असं म्हटलं आहे की परमेश्वराने शमूएलास म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नकोस, कारण मी त्याला नापसंत केले आहे. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते, मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो, असं देवाचे वचन म्हणते. आणि म्हणून हे खूप सुंदर असं परमेश्वर त्याला समजवत आहे, सांगत आहे की त्याचं बाह्य स्वरूप बघून हा परमेश्वराचा निवडलेला आहे, याला अभिषेक करायचा आहे, हे विचार त्याला टाळण्यासाठी तो सांगतोय की ज्याला मी निवडला आहे त्याला मी समोर ठेवेल, त्याला मी आणेल. आणि अशा या सर्व गोष्टी पाहत असताना दावीद राजाला त्या ठिकाणी आणलं आणि त्याच्यामध्ये एक तो लहान मुलगा, अतिशय कवळं शरीर असं आम्हाला पाहायला मिळतं. आणि परमेश्वराची निवड, ती परमेश्वराची निवड असते आणि त्याच्यात काही चूक नाही आहे. कदाचित मनुष्याच्या दृष्टीने अरे हा काय करू शकेल असं वाटण्यासारखं ते आहे. याच्याकडून
ते होईल का? जे कार्य परमेश्वराला करायचं आहे मनुष्य असा पाहिल, परंतु आम्ही पाहतो की त्या ठिकाणी परमेश्वराने म्हटलं की हाच तो आहे, याचा अभिषेक तू कर. आणि त्या ठिकाणी आम्ही त्याचा अभिषेक पाहतो. आणि राजपदासाठी त्याचा अभिषेक झाला असताना तिथून त्याचं सर्व कार्य आपल्याला माहिती आहे की तो देवासंगती कसा चालला. परंतु त्या पापामुळे तो परमेश्वराकडे विनवणी करतो आहे, सांगतो आहे की तुला अंतरामाची सत्यता आवडते, त्या सत्यतेने जीवन जगण्यासाठी मला पुन्हा त्या मार्गावर आण ज्या मार्गावर मला चालायला पाहिजे. आपण विश्वासाच्या जीवनामध्ये जेव्हा भटकतो त्यावेळेला प्रभूला आम्ही हाक मारायला पाहिजे, विनवणी करायला पाहिजे की मला त्या मार्गावर पुन्हा आण ज्या मार्गावर तू मला चालवलंस, तू मला बळ दिलंस, मला यश दिलंस, माझ्या जीवनाच्या द्वारे तू तुझं गौरव करून घेतलंस, त्या मार्गावर मला तू पुन्हा घेऊन ये. ज्या मार्गाने मी भटकलो आहे, ज्या विचारांनी भटकलो आहे, ज्या पापांमुळे मी भटकलो आहे, ज्या ठिकाणी तुझा गौरव करण्यास अडखळण निर्माण झालेला आहे, त्या ठिकाणाहून मला बाहेर काढ आणि माझ्या जीवनामधून तू तुझं गौरव पुन्हा करून घ्यावं. म्हणून जी अंतरामाची सत्यता आहे ती पुन्हा माझ्यामध्ये निर्माण कर. आणि या सत्यतेसाठी आम्ही एक जागृत अवस्थेमध्ये असलं पाहिजे असं परमेश्वराचं वचन आम्हाला शिकवते. जर आम्ही नवीन करारामध्ये पाहिलं तर नवीन करारामध्ये आम्हाला तुमची शोभा ही बाहेरून दिसणारी नसावी असं परमेश्वराचं वचन शिकवते. तर आमची जी अंतरामाची शोभा आहे, सत्यता आहे, ती आमच्या अंतरी आम्ही बाळगणं गरजेचं आहे. पवित्रता जी आहे, विश्वास जो आहे, शुद्धता जी आहे, धार्मिकता, नीतिमत्वाच्या या गोष्टी आहे, या सर्व आंतरिक गोष्टी आहेत, या सर्व आत्मिक गोष्टी आहे आणि ह्या मनुष्याला शोभायमान करतात. एक धार्मिक व्यक्तीची शोभा जी आहे ती या गोष्टींमध्ये आहे. आणि परमेश्वर ते पाहतो की ही अंतरामाची सत्यता आहे आणि परमेश्वर याच्यानी प्रसन्न होतो. परमेश्वर याच्यानी त्या ठिकाणी त्याच्या सेवकांचा, त्याच्या लोकांचा उपयोग करतो आणि याच्यानीच तो त्याच्या जीवनामध्ये त्याचं गौरव करून घेत असतो. आणि म्हणून आपल्या हे जीवनामध्ये जो सौम्य व शांत आत्मा आहे तो देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे असं देवाचं वचन शिकवते. तर या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहे आपल्या अंतरामामध्ये, किंवा परमेश्वर म्हणतो की या गोष्टीला तुम्ही महत्त्व द्या, तर हे बहुमूल्य आहे, तर सौम्य आणि शांत आत्मा आहे, तर आम्ही या गोष्टीला पुढे करून दाखवणं गरजेचं आहे. याला आम्ही आमच्या जीवनामध्ये स्थान देणं गरजेचं आहे. कारण त्यांनी असं म्हटलं आहे की त्या सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे, त्याची म्हणजे अंतःकरणातील गुप्त मनुष्याची अविनाशी शोभा ती असायला पाहिजे, जी नाश होत नाही, जी पुसली जात नाही, जिला कोणत्याही पद्धतीने टाकून देता येत नाही, अशी ही शोभा आहे. परंतु ही शोभा जर टिकवायची आहे तर आम्हाला प्रभूच्या साह्याची गरज आहे, आम्हाला प्रभूच्या मार्गदर्शनाची गरज आहे, आम्हाला प्रभूच्या वचनाची गरज आहे. ही अविनाशी शोभा आहे, ही आम्हाला जीवनाच्या शेवटापर्यंत घेऊन चालणारी आहे. आणि म्हणून अंतरामाची सत्यता आपण आपल्या अंगी बाळगणं गरजेचं आहे. रोज जर आम्ही उठून आमच्या जीवनाची तपासणी केली तर आम्हाला पाहायला मिळेल, शिकायला मिळेल की हे किती चांगलं आहे की ज्या वेळेस मी माझ्या अंतरामाच्या त्या सौंदर्याने, त्या शोभेने परमेश्वरासमोर जातो आणि परमेश्वर प्रसन्न होतो. मी जेव्हा हाक मारतो तेव्हा ज्या अंतःकरणाच्या त्या सत्यतेने जेव्हा मी त्याला हाक मारतो तर परमेश्वर उत्तर द्यायला तत्पर होऊन जात असतो. आणि किती चांगली गोष्ट एक विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळते. आणि म्हणून दावीद राजा म्हणतो, माझ्या देवा मला ठाऊक आहे की तुला हृदयाची पारख आहे. पहिले इतिहास अध्याय 29 वचन 17 मध्ये या गोष्टी तो म्हणतो आहे. दावीद राजा आपला परमेश्वर प्रियांनो हृदयाची पारख करणारा आहे आणि त्याला त्या हृदयाच्या सत्यतेने ती सरळता आवडते आणि ती सरळता आपण आपल्या जीवनामध्ये घेऊन चालत राहायचं आहे, जेणेकरून रोज प्रतिदिवशी परमेश्वर आपल्या जीवनामध्ये प्रसन्न होत राहील. जर आपण पाप केलं आहे, जर आपल्या जीवनामध्ये पाप आहे जे दिसत नाही आहे, ते वैचारिक जरी असेल, ते कृतीने जरी असेल, कोणाला माहिती नसेल, परंतु परमेश्वरासमोर आम्ही उघड्या पुस्तका समान आहेत. ते परमेश्वर पाहून घेतो आणि आमची प्रार्थना परमेश्वराने ऐकाव्या, आमच्या विश्वासाचं जीवन चांगलं राहावं, आम्हाला परमेश्वरासाठी सिद्ध आणि तयार होता यावं. तर या गोष्टी आम्ही पुन्हा प्रभूकडे येऊन सांगावं, प्रभूला
विनवणी करावी. आणि प्रभू ते ऐकतो. ज्यावेळेस खऱ्या मनाने त्यांनी ती अंतरामाच्या सत्यतेने त्याला हाक मारले, प्रभूने त्याला उत्तर दिलं, त्याचं जीवन बदललं आणि पुन्हा त्यांनी ते पाप जीवनाच्या शेवटापर्यंत कधीच केलं नाही. ही सत्यता आहे. ज्यावेळेस अंतरामाच्या सत्यतेने विनवणी केली जाते तर परमेश्वर त्याचं उत्तर देतो आणि त्याच्या जीवनाचं परिवर्तन तो करत असतो. आणि जो व्यक्ती खऱ्या मनाने म्हणजे अंतरामाच्या खऱ्या सत्यतेने तो हाक मारतो तर तो पुन्हा ते पाप करत नाही. आणि हेच उदाहरण दावीद राजाच्या जीवनामधून आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून आम्ही हे जाणतो की परमेश्वराला हृदयाची पारख आहे, त्याला सरळता आवडते, त्याला ती पसंत आहे असं प्रभूचं वचन म्हणते. परंतु जगामध्ये काय आहे प्रियांनो, आम्ही पाहतो नीतिसूत्रे 16:2 मध्ये आम्ही पाहतो की मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने शुद्ध असतात. कदाचित दावीद राजाने ज्या वेळेस ते पाप केलं त्यावेळेला त्याला वाटलं असेल की मी जे करते कदाचित ते चांगलं आहे. त्याच्या मनाला ते पटलं, त्याच्या अंतरामाला ते पटलं आणि म्हणून त्याने ते पाप केलं. कदाचित ज्यावेळेस आम्ही पुष्कळ वेळा या अशा गोष्टी करतो ज्या आपल्या मनाला पडतात पण परमेश्वराला आवडत नाही, परमेश्वर त्याचा विरोध करतो, ते तुझ्या जीवनाला हानिकारक आहेत, ते तुझ्या जीवनाला धोकेदायक आहे. परंतु ज्यावेळेस या गोष्टींकडे आम्ही दुर्लक्ष करतो, परमेश्वर आम्हाला तिथून फिरवण्याचा प्रयत्न करतो, आम्ही दुर्लक्ष करतो, त्यावेळेला आम्ही पापात पडतो आणि परमेश्वर दुःखी होतो. आणि म्हणून मनुष्याचे जे सर्व मार्ग आहे मनुष्याच्या दृष्टीने कसं आहे, शुद्ध आहे. जर आपण एखाद्याची सहज लबाडी केली तर आपल्याला असं वाटतं की ती सहज लबाडी आहे आणि ती आपल्या दृष्टीने चांगली असते असं आपल्याला वाटते. तर पुष्कळ वेळा ती देखील तुम्हाला भ्रमित करू शकते, देवापासून दूर नेऊ शकते. एक साधा विचार तुम्ही केला, प्रभूने आम्हाला शिकवलं आहे की जो देहाने पाप करतो, व्यभिचार करतो, तेच पाप नाही आहे. एखाद्या स्त्रीला तुम्ही कामेच्छेने पाहतात तर वचन काय सांगतं, ते देखील व्यभिचार आहे. तुम्ही तिच्याशी व्यभिचार केलाच आहे असं ते प्रभू शिकवतो. तर प्रभू जर हे आम्हाला शिकवतो तर कशासाठी शिकवतो? कारण आपल्या अंतःकरणाचं आम्ही रक्षण करायला पाहिजे. आपलं अंतर जे जीवन आहे, आंतरिक व्यक्तिमत्व जे आहे त्याचं रक्षण आम्ही करायला पाहिजे. आणि प्रभूचं वचन आम्हाला तेच शिकवते की सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर, विशेष त्याच्याकडे लक्ष लाव की ते कुठे जात आहे, काय विचार करत आहे, कोणती कृती करण्यासाठी ते तयार झालेलं आहे. कारण कोणतंही पाप डायरेक्ट होत नाही की मला पाप करायचं आहे असं करून ते होत नाही. पापाविषयी याकोबाने म्हटलंय की पाप जे आहे ते गर्भधारणा करतं. एखादी गोष्ट जी तुम्ही वाईट विचारांनी करत असेल, वाईट योजनेने करत असेल, ते ती एक प्रकारची गर्भधारणा आहे. आणि ती वेळ येते, तो समय येतो ज्या वेळेस मनुष्य पापात पडतो, म्हणजे तो पापाला जन्म देतो. आणि ह्या जशा गोष्टी आहे प्रियांनो की ज्या आपल्या जीवनाला आव्हान देणाऱ्या आहे. आज विश्वासाच्या जीवनामध्ये आपण जेव्हा जगतो त्यावेळेला एक खरा ख्रिस्ती आणि एक देवाला न ओळखणारा ख्रिस्ती यांच्यामध्ये खूप मोठी तफावत चाललेली आहे. आजच्या परिस्थितीमध्ये लोकांना समजतच नाही की आम्ही खरंच देवाची आराधना करतो आहे का, आम्ही खरंच देवाच्या मार्गावर चालतो आहे का, काय आम्ही खरंच देवाला प्रसन्न करतो आहे का, हे समजतच नाही आहे. कारण मनुष्य आपले अंतराम जे आहे ते तपासत नाही आहे, त्याला चेक करत नाही आहे. आणि असं जगात कोणतीच मशीन नाही आहे, अशा जगात कोणतीच गोष्ट नाही ज्या मनुष्याचं अंतराम सांगून दाखवेल, प्रगट करून दाखवेल. जगामध्ये आरसा आहे जो मनुष्याचं बाह्य स्वरूप दाखवतो आणि बाह्य स्वरूपामध्ये बघून मनुष्य काय करतो, नेटकं होण्याचा प्रयत्न करतो. तो जर कलुषित झालेला आहे, त्याच्या चेहऱ्यावर काही डाग असतील तर ते सुधरवतो, केस वाकडे तिकडे असेल तर ते सरळ करतो. परंतु देवाचे वचन आणि परमेश्वर स्वतः जेव्हा आम्ही आमच्याकडे पाहतो तर आमच्यामध्ये या गोष्टी आढळून आल्या तर तो त्याला सुधारवण्याचा प्रयत्न करतो. परंतु या गोष्टी आम्हाला समजून घेऊन चालण्याचा प्रयत्न करायचा की ही सत्यता देवाला आवडते, देवा तो या गोष्टीला महत्व देतो, तर आम्ही का महत्व देऊ नये? देव त्या गोष्टीला महत्व देतो, देवाला ती गोष्ट आवडते. एखाद्यावर आपली प्रीती असली आणि त्याला एखादी गोष्ट आवडत असली तर आपण नेहमी त्यांच्यासमोर ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो, नेहमी करण्याचा प्रयत्न करतो, यासाठी की ती आपली आवडणारी व्यक्ती आहे ती आपल्याला प्रसन्न असली पाहिजे. तिच्या समोर आपण असं वागण्याचा प्रयत्न करतो की तिला आवडेल असं. तिला न आवडणारी गोष्ट केली तर तो खेदितच होणार आहे, तो दुःखीच होणार आहे. आणि तसं आपण आपल्या परमेश्वरावर प्रेम करतो.
आणि म्हणून दावीद राजाच्या जीवनामधून पाहत असताना आम्ही हे समजून घ्यायचं आहे की मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने शुद्ध असतात, पण परमेश्वर आत्मे तोलून पाहतो असं देवाचं वचन शिकवतं. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही या गोष्टी पाहत असताना यिर्मया संदेष्टाकडे देखील पाहिलं तर तो देखील म्हणतो की हे परमेश्वरा, तू मला जाणतोस, तू मला जाणतोस, मला पाहतोस, तुझ्याविषयी माझे हृदय कसे आहे हे तू पारखतोस. हे अतिशय सुंदर आहे. एक व्यक्ती आपल्या विचारांमध्ये हे विचार जेव्हा ठेवतो तर हे मनाला खरोखर बळ आणि सामर्थ्य देणारं आहे, आत्मिक व्यक्तिमत्वाला पुढे नेणारं आहे. आणि यिर्मयाच्या जीवनामधून हे वचन आहे. यिर्मया संदेश त्याने हे मांडलेलं आहे. परमेश्वराला तो म्हणतोय की तू मला जाणतोस. आम्ही जर म्हटलं की परमेश्वरा तू मला जाणतोस, तर या शब्दांमध्येच आपण किती प्रभूमध्ये वाढलेले आहो, किती प्रभूमध्ये आत्मिक जीवनामध्ये पुढे गेलेलो आहो हे आम्हाला पाहायला मिळेल. आम्ही सहज म्हणू शकत नाही की प्रभू तू मला जाणतोस. प्रभू जाणतो तर तो जाणतो, आणि तो जाणतो तर तो दाखवतो देखील की आम्ही कोण आहोत. म्हणून एखाद्या पापी व्यक्तीला ज्यावेळेस सुवार्तेविषयी कळतं तर त्याला आपलं पाप दिसतं, म्हणून तो दुःख करतो, म्हणून तो पश्चाताप करतो, म्हणून तो प्रभूकडे वळतो. जर आम्ही असं जाणलं ना, प्रभूने जाणलं आणि ती गोष्ट आमच्या समोर त्यांनी मांडली, तर आपलं अंतराम आपल्या स्वतःचे अस्तित्व काय आहे ते प्रगट करतं. दावीद राजालाही ते कळलं होतं, आणि म्हणून तो म्हणतोय की तू माझ्या अंतरामाला ज्ञानाची ओळख करून दे. हे समजणं जोगं आहे, जे आम्ही आपल्याला जीवनामध्ये लक्षात घ्यायचं आहे. कारण परमेश्वर आपल्याला रोज पाहतो. आपलं उठणं, बसणं, चालणं या गोष्टींकडे त्याचं लक्ष आहे. आणि विशेष म्हणजे तुझ्याविषयी माझे हृदय कसे आहे हे तू पारखतोस. आज माझं हृदय कसं आहे परमेश्वरासमोर, आज मी परमेश्वरासमोर कसं आलेलो आहे, आज मी परमेश्वराच्या समोर कसं वचन वाचलेलं आहे, आज मी प्रार्थना केली ती कशी केलेली आहे, हे देवा तू पारखतोस असं प्रभूचं वचन आम्हाला शिकवतं. आणि जेव्हा प्रभू पारखतो तर अतिशय योहानाच्या शुभवर्तमानामध्ये जे सांगितलं आहे ते पाहण्यासारखं आहे. आणि ते या ठिकाणी म्हटलं आहे की परमेश्वराचे जे खरे उपासक आहे, ते विश्वासणारे आहे, तर त्यांविषयी त्यांनी म्हटलंय की त्या आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील. जेव्हा परमेश्वर पाहतो तर त्यांच्याकडे पाहत असताना ती विश्वासयोग्यता तो पाहत असतो. काय हे पवित्र आत्म्याने चालवले जाणारे लोक आहेत का? पवित्र आत्म्याने मार्गदर्शन केलेले लोक आहे का? पवित्र आत्म्याने जे वचन त्यांच्यामध्ये पेरलेलं आहे ते त्यांच्यामध्ये ग्रोथ होत आहे का? त्या आत्म्याने देवाची भक्ती करायची आहे. मनुष्याचं बळ आणि मनुष्याची बुद्धी ही मर्यादित आहे. तो देवाला पूर्णपणे जाणून घेऊ शकत नाही. जे प्रगट केलं गेलं आहे तोच तो जाणतो. परमेश्वर इतका महान आणि सत्य आहे. त्याची पवित्रता ही विशाल आहे. त्याची धार्मिकता ही मोठ्या गगनामध्ये नाही का. आपण जर दृष्टी केली तर आमचे नेत्र कमी पडतील. ती लांबी आम्हाला मोजता येणार नाही, ती खोली आम्हाला मोजता येणार नाही. आणि म्हणून त्या आत्म्याच्या प्रेरणेने आम्हाला देवाची उपासना करायची जर तो पारखतोस. कारण त्याला ती सत्यता आवडते, अंतरामाची सत्यता त्याला आवडते, आणि खरेपणाने पित्याची उपासना केलेली त्याला आवडते. म्हणून आपल्या जीवनामध्ये रोज आम्ही आव्हान करायला पाहिजे, रोज आपल्या अंतःकरणाची तपासणी करायला पाहिजे की देवा हे तू पारखतोस, माझे हृदय तुझ्याविषयी कसं आहे हे तू पाहतोस, तर मला हे शिकव की मी तुझी भक्ती कशी करावी. मला तू ही प्रेरणा दे, मला हे तू सामर्थ्य दे की मी तुझी सेवा कशी करावी. मला तू सांग की हे मी कसं करावं, हे माझ्या जीवनात कसं लागू करावं, हे माझ्या कुटुंबात कसं लागू करावं, हे माझ्या लेकरांच्या जीवनामध्ये कसं लागू करावं. हे आम्ही शिकायलाच पाहिजे. कारण देव हे बाह्य स्वरूप पाहत नाही, अंतरामाची सत्यता त्याला आवडते. आणि जेव्हा तो त्या ठिकाणी कार्य करतो तर अंतःकरण हा इतका गहन विषय आहे की त्याची खोली रुंदी कोणाला आजही सांगता येत नाही. आणि म्हणून त्याचा भेद कोणास प्रगट होतो असा प्रश्न विचारलेला आहे, ते कोणाला समजत नाही प्रियांनो. परंतु देवाने आमचं अंतर्याम दाखवलेलं आहे, देवाने ते प्रगट केलेलं आहे. त्याच्यात काय आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. कारण जे त्याच्यातून निघतं ते मनुष्याला विटाळते असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून आपल्या या जीवनामध्ये आपण परमेश्वराचे उपासकच नाही आहे फक्त, आम्ही खरे उपासक आहोत, आम्ही खरे विश्वासणारे आहोत, आम्ही खरे अनुयायी आहोत. आणि म्हणून आम्ही भटकू नये,
आम्ही भुलवले जाऊ नये, आम्ही पापात राहू नये, कारण परमेश्वराची आवड आहे ती आपल्या जीवनामध्ये आम्ही घेऊन चालत राहायचं आहे. होईल चुका, जेव्हा आम्ही दुर्लक्ष करू, जेव्हा आम्ही वचन पाळणार नाही, पण परमेश्वर तरीही आम्हाला सोडून देत नाही, आम्हाला संधी देतो. आणि दावीद राजासारखं आम्ही म्हणायला पाहिजे की देवा हे तू कर, कारण हे तुला आवडतं. परमेश्वराने त्याला सोडलं नाही आणि त्याच्या जीवनामध्ये शेवटपर्यंत त्याचा उपयोग करून घेतलेला आम्हाला पाहायला मिळतंय. आणि म्हणून प्रभू आम्हाला शिकवतो, दावीद राजा जसं देवाजवळ आला तसं आम्ही त्याच्या जवळ यायला शिकायला पाहिजे. जर पाप झालं आहे, त्याला अंतरामाची सत्यता आवडते, तर देवाजवळ यायला शिकायला पाहिजे. अनेक लोक आज विश्वासी म्हणून जगामध्ये वावरत आहे, परंतु देवाजवळ येत नाही. परंतु वचन सांगते, देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. त्याला सांगा की देवा हे तुला आवडते, माझं अंतराम तू पहा. कारण वचन याकोब 4:8 मध्ये म्हटलेलं आहे, देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. अहो पापी जन हो, हात निर्मळ करा. अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतःकरणे शुद्ध करा. आपली गरज आम्ही ओळखून घ्यायलाच पाहिजे. जर आमच्या जीवनामध्ये पाप आहे आणि त्याला जर आम्ही लपवलं, तर त्याचा परिणाम एक मोठ्या विध्वंसक परिस्थितीमध्ये होऊन जात असतो. तो अशाच ठिकाणी जाऊन पोचतो की पूर्णपणे तो देवापासून विन्मुख होतो, परावृत्त होतो आणि आपल्यावर नाश ओढवून घेत असतो. नाशाच्या मार्गाने ते चालायला लागून जातात. आणि परमेश्वराची इच्छा कधीच नाही आहे की जो चूक करतो त्याने वळून येऊ नये, असे तो कधीच सांगत नाही. तर तो मनुष्याच्या शेवटापर्यंत, जो जीवनाचा शेवट आहे तिथपर्यंत वाट बघतो की यांनी आज तरी फिरून यावं. इतकं चांगलं परमेश्वराचं प्रेम आहे. पण जर आमच्या मनाला हे समजतं आहे की विश्वासी म्हणून जर आम्ही चुकी करतो, तर आम्ही फिरायला शिकायला पाहिजे. दावीद राजा म्हणतो की फिरून यायचं. माझ्या प्रभूने मला माझ्या पापाची क्षमा केलेली आहे, तो तुमच्याही पापाची क्षमा करेल. जर दावीद राजाला असं विचारलं आम्ही, त्याचे अनुभव जर विचारले, तर शास्त्रामधून हे शिकवेल तो आम्हाला की माझ्या पापाची क्षमा प्रभूने केलेली आहे. तर तुम्ही आलात तर तुमचे पाप किती गहन असले, तुम्हाला वाटेल की याची क्षमा करणारा कोणी नाही आहे, भयभीत होऊ नका, प्रभू क्षमा करेल. परंतु ते अंतरामाच्या सत्यतेने, हृदयाच्या मनापासून खोल त्या स्थळापासून आम्ही ती हाक प्रभूला मारायला पाहिजे. आणि म्हणून प्रभू आम्हाला शिकवतो, ज्या वेळेला या वनीवर प्रभू येशू होता, तर लूक 11:39 मध्ये म्हणतो, जे शास्त्री आणि पौरुषी आहे त्यांना काय म्हणतोय की ताटवाटी तुम्ही बाहेरून स्वच्छ करतात, पण तुमचा अंतर्भाग जुलूम व दुष्टपणा यांनी भरलेला आहे. बाहेरून साफ करणारे अनेक लोक आम्हाला पाहायला मिळतील. बाहेरून कधीच बाहेरची स्वच्छता जी आहे ती आत्मिक जीवनामध्ये नाही आहे. आत्मिक जीवन हे आंतरिक शुद्धता आहे. अंतराम ते आम्हाला शिकवतं की तिथे त्याला कोणत्याही पद्धतीचं पापाची अस्तित्व नसायला पाहिजे, जागा आम्ही त्या ठिकाणी त्याला द्यायला नको आहे. परंतु तो हे उदाहरण घेऊन सांगतोय की तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करताय, परंतु काय झालेलं आहे, तुमचा अंतर्भाग जो आहे तो जुलूम आणि दुष्टपणेने भरलेला आहे. एकमेकावर आम्ही प्रेम करायला पाहिजे, एकमेकाला बोध करायला पाहिजे, सहाय्य करायला पाहिजे आणि मनुष्याची आध्यात्मिक उन्नती होत राहायला पाहिजे. त्या विचारांनी आम्ही आपलं जीवन जगत राहायला पाहिजे. कारण आमच्या जीवनाचं ध्येय परमेश्वराने आमच्यासमोर ठेवलेलं आहे आणि हे लक्षात घेऊन जीवन जगत राहायचे प्रियांनो. आणि म्हणून स्तोत्र 26:2 मध्ये परमेश्वराचा दास असं म्हणतो की हे परमेश्वरा, मला कसाच लाव, माझी पारख कर, माझे अंतराम व माझे हृदय पळताळून पहा. अशी विनवणी आम्ही करायला पाहिजे की जर आम्ही उठलो आहे, आम्ही दिवसाची सुरुवात करत आहे, तर आम्ही असं सांगायला पाहिजे की हे परमेश्वरा, मला कसाच लाव, माझी पारख कर, माझे अंतराम व माझे हृदय पळताळून पहा. दिवसाची सुरुवात करायची असेल तर एक सुंदर विषय आहे, एक सुंदर प्रार्थना आहे की आम्ही देवाला अशी विनवणी करायला पाहिजे. आम्ही अनेक वेळेला सुरक्षिततेसाठी, आपल्या आरोग्यासाठी, आपल्या कुटुंब परिवारांसाठी, लेकरांसाठी, सर्वांसाठी एक चांगली अशी प्रार्थना करण्याचा प्रयत्न करतो. परंतु देवाकडे ही देखील एक प्रार्थना आम्ही करायला पाहिजे. असं नाही की त्या प्रार्थना वाईट आहेत ज्या आम्ही करतो, परंतु प्रथम अशा काही गोष्टी आहे जे प्रभूसमोर मांडणं गरजेचं आहे. आणि असं जर मांडलं तर नक्कीच परमेश्वर देव आमच्या जीवनामध्ये अद्भुतरित्या त्या ठिकाणी कार्य करेल. दिवसाची चांगली सुरुवात प्रभूमध्ये करायची आहे, विश्वासामध्ये करायची आहे, पावित्र्यामध्ये करायची आहे. तर लक्षात घेऊन प्रार्थना करायची की अंतरामाची सत्यता त्याला आवडते, तर तसं आम्ही करायचा प्रयत्न करायचा आहे.
आणि म्हणून खोल आध्यात्मिक शुद्धीकरणासाठी दावीद राजाची जी प्रार्थना आहे याकडे लक्ष लावा प्रियानो. कारण स्तोत्र 51:7 मध्ये त्यांनी म्हटलं आहे, एजोबाने माझा पापमल काढ म्हणजे मी निर्मळ होईन. आणि म्हणतो मला धू म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन. देवा, हे तू करू शकतो आणि हे तू करावं. आता शुद्धी करण्यासाठी एक फांदी घेऊन, एजोबाची एक फांदी घेऊन शुद्धी करण्यासाठी त्या रक्तात बुचकळून ते शिंपडलं जात असे. आज आमच्या पापांची क्षमा प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे होते. आणि ते पण मोजके पाप नाही, आमच्या सर्व पापांची क्षमा होते. आणि म्हणून प्रभूकडे वळणं फिरणं आणि त्याला आपलं अंतराम जे आहे ते व्यक्त करणं, ते त्याच्यासमोर मांडणं, हे आम्ही पाहायला पाहिजे आणि शिकवून घेऊन आपल्या जीवनामध्ये आकार देण्याचा प्रयत्न करायचे आहे. आणि म्हणून येशूच्या ठायी जे सत्य आहे त्याप्रमाणे आम्हाला हे शिक्षण मिळालेलं आहे. देवाचे वचन आमच्याकडे आहे आणि ते यासाठी की आपल्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य आहे त्याचा आम्ही त्याग करत राहायचा आहे. कधी कधी तो जुना मनुष्य आहे ना, एक विश्वासी जीवन जगत असताना, प्रार्थनाशील जीवन जगत असताना आपला जुना जो मनुष्य आहे तो सारखे ठोसे मारत राहतो. तो कुठेतरी पुन्हा डोकं बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. एक परिवर्तित व्यक्तीच्या जीवनामध्ये एक आत्मिक लढाई जी आहे ना त्याच्या मनामध्ये चालत असते. आणि ही चालत असते तेव्हा आम्हाला पाहायला मिळतं, शिकायला मिळतं की आपला जुना व्यक्ती जो आहे तो पूर्णपणे आपल्याला सोडून गेलेला नाही. तो आम्हाला ठोसे मारत राहतो, आम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न करतो. अनेक त्याला जर आपण जेव्हा संधी देतो तर तो आपल्या जीवनामध्ये जो आहे प्रभावी होताना आम्हाला पाहायला मिळतो, दिसतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिक्षणाला आम्ही धरून राहायला पाहिजे, त्याच्या वचनाला आम्ही धरून राहायला पाहिजे, त्यांनी दाखवलेल्या मार्गाला आम्ही धरून राहायला पाहिजे. कारण त्याला अंतरामाची सत्यता आवडते. आणि ते हेच आहे की त्याच्या अंतरामामध्ये देवाचं वचनाला स्थान आम्ही द्यायला शिकायला पाहिजे आणि त्यानुसार आपलं जीवन आपण जगत राहू प्रियांनो. कारण तो कपटाच्या वासनाचा युक्त असा जो व्यक्तिमत्व आहे त्याचा नाश होत आहे, तो आपल्या जीवनापासून दूर केला जाईल. पण आम्ही आपल्या मनोवृत्तीत जे आहे ते नवे व्हायला पाहिजे, रोज नवे व्हायला पाहिजे. आणि केव्हा होईल? जेव्हा आम्ही परमेश्वराला सांगू की तू माझा पापमल काढ. कारण तू माझं अंतराम जाणतोस, पारखतोस आणि तुला अंतरामाची सत्यता आवडते. तर सत्यापासून जो निर्माण होणारं जे आहे नीतिमत्व आहे, पवित्रता आहे, याच्यानी जो असा देव सदृश निर्माण केलेला नवा मनुष्य आहे त्याला आम्ही धारण करायचं आहे. आज नवीन कराच्या मंडळीला या गोष्टी लक्षात घेऊन आपलं जीवन जगायचं आहे. दावीद राजाकडून ही प्रेरणा आम्ही घ्यायचं आहे. परंतु ख्रिस्तामध्ये ज्यावेळेस आम्हाला एक नवीन व्यक्तिमत्व मिळतं, देव सदृश निर्माण केलेला नवा मनुष्य आम्हाला मिळतो ज्याच्यामध्ये नीतिमत्व आणि पवित्रता आहे, तर त्याला आम्ही धारण करत राहायचं आहे. कारण वचन आम्हाला शिकवते की प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो, अंतराम पारखतो, असं तो म्हणतो. एक घटका येईल, एक समय येईल, जो न्याय आहे याच्याविषयी आम्ही अज्ञानी राहायचं नाही आहे. जरी आज आम्ही जगत आहोत, जर आपलं अंतराम आम्ही राखलं नाही आहे, आम्ही परमेश्वराला स्थान दिलं नाही आहे, पाप झालं असेल परंतु फिरून येण्याची इच्छा नाही आहे, तर तो दिवस दूर नाही आहे की ज्या वेळेस परमेश्वर न्याय देखील करणार आहे. आणि म्हणून न्यायाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आहे. न्याय हा होणारा आहे, ही होणारी घटना आहे आणि प्रत्येक व्यक्ती याला सामोर जाणार आहे. आणि म्हणून ख्रिस्तामध्ये आम्ही जीवन जगून आपलं विश्वासी जीवन राखण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण प्रत्येकाच्या वर्तनाप्रमाणे आणि करणीप्रमाणे परमेश्वर त्या ठिकाणी न्याय करणार आहे. तर आपल्या अंतरामामध्ये कोणत्या गोष्टी आहेत ज्या मला माझं वर्तन कंट्रोल करत आहे, मला कोण चालवत आहे, मी कसं वागतोय, कसं बोलतोय, हे माझ्या अंतरामामध्ये पाहायला पाहिजे. मी माझ्या प्रभूला स्थान दिलं आहे तर तो मला प्रेरणा देईल, त्यानुसार मला चालण्यासाठी तो कृपा पुरवेल. कारण जो व्यक्ती प्रभूला स्थान देतो, ज्याला प्रभू चालवत आहे, त्याचं पतन होणं, त्याचं भटकणं हे अशक्य आहे. पण ज्याला प्रभू चालवत नाही आहे, ज्याच्या अंतरामामध्ये, ज्याच्या मनामध्ये परमेश्वराला स्थान नाही आहे, तो नक्की पडेल, तो नक्की भटकेल. परंतु परमेश्वराचा, लोकांचा, मंडळीचा, विश्वासणाऱ्यांचा नाश व्हावा अशी प्रभूची कधीच इच्छा नाही आहे.
उलट तो म्हणतो की सर्वांचंच तारण व्हावं अशी त्याची इच्छा आहे. आणि म्हणून आपण धर्मचारण करणारे आहोत असे जर कोणाला वाटत असेल आणि आपल्या जिभेला आळा घालत नसेल आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल तर त्याचे जे धर्मचारण आहे ते व्यर्थ आहे. दावीद राजा आम्हाला हे शिकवतो की याखेरीज जर तुम्ही सर्व काही करण्याचा प्रयत्न कराल आणि आपल्या अंतर आम्हाला तपासलं नाही तर धर्मचारण व्यर्थ होते. प्रियानो, असं आहे. भक्ती व्यर्थ होऊ शकते, मनन व्यर्थ होऊ शकते, कारण परमेश्वराला जे आवडतं ते जीवनामध्ये नाही आहे. कारण अशाही गोष्टी आहेत ज्या व्यर्थतेमध्ये मोजल्या जातात. तर किती काळजी घेणं आपलं काम आहे. कारण मी जर भक्ती करतो आणि माझी भक्ती वाया जात असेल तर ती सुधारवून घेणं मला गरजेचं आहे. मी जर वचन वाचतो आणि माझ्या जीवनात ते उपयोगी नाही आहे तर त्याला मी सुधारवून घेणं गरजेचं आहे. कारण वेळ निघून चालला आहे, समय निघून चालला आहे. आणि म्हणून नेहमी आपल्या जीवनामध्ये दावीद राजासारखं विचार करायचे आहे की अंतरामाची सत्यता तुला आवडते आणि या विश्वासाने आपलं जीवन आपण जगत राहायचं आहे आणि प्रयत्न करायचा आहे. आणि माझा विश्वास आहे की या वचनाच्या द्वारे प्रभू तुम्हाला आणि मला आशीर्वादित करेल. तर देव करो या वचनाद्वारे तुम्हा आम्हाला पुढील विश्वासाचं जीवन ख्रिस्तामध्ये जगण्यासाठी कृपा आणि दया पुरवो. थँक्यू. थँक्यू पाळक साहेब. अतिशय सुंदर देवाचं हे पवित्र वचन आपण आम्हाला दिलं आणि अंतर्यामीची शुद्धता जी दावीद राजाची प्रार्थना आहे तीच प्रार्थना आपण पुन्हा एक वार आपल्या अंतःकरणात करूया. पातकाच्या बंधनातून सोडवा बाया असा आमचा समर्थ प्रभू आमच्या सोबत आहे. मी पुन्हा एक वार मान्य पास्टर रविकांत गावित पाळक साहेबांचा मनपूर्वक आभार मानतो आणि परमेश्वर पित्याला धन्यवाद देतो आजच्या पवित्र वचनाच्या मनन चिंतनासाठी. प्रियजन हो, आपल्या अंतःकरणाचा आपण ठाव घेऊया आणि प्रभूकडे आपण कृपा मागूया. आज ज्यांचे जन्मदिवस आहे त्यांना शुभेच्छा देतो. अविनाश अबशालोम वळवी आणि भूमी राहुल ठाकूर या प्रियजनांचा जन्मदिवस आहे. देवबाप त्यांचा जन्मदिवस आशीर्वादित करो. आपल्या ज्या नित्य प्रार्थना विनंत्या आहेत त्या सगळ्या नित्य प्रार्थना विनंत्यांसाठी आपण प्रभूला धन्यवाद देऊया. सोबतच आज सकाळी उपकार स्तुतीची प्रार्थना करीत असताना आपण प्रार्थना करूया सुमित नाथानी याच्यासाठी, म्हणजेच सोमूसाठी. तो मास्टर ऑफ बिझनेसमध्ये ग्रेडमध्ये फर्स्ट आलेला आहे. फर्स्ट क्लासमध्ये त्याचा रिझल्ट आला. इतक्यात त्याचा फोन आला होता. तर आपण सुमित नाथानी MBA त्याचं पूर्ण झालं आणि MBAमध्ये चांगला रँक त्याला मिळालेला आहे. तर त्यासाठी उपकार स्तुतीची प्रार्थना करूया. मी मान्य रेव्हरंड जी.एच. पठारे पाळक साहेब आपल्याला विनंती करतो, कृपा करून आपण पुढे या, प्रार्थना करा व आशीर्वाद सुद्धा आपल्याला द्यायचा आहे. कोण? प्रार्थना करू आपण. देवबापा, आम्ही पुन्हा एक वार मनापासून तुला धन्यवाद देतो. आज सकाळी या तुझ्या पायाजवळ येऊन आम्हाला थोडा वेळ मनन चिंतन करण्याची मौल्यवान संधी दिली. मनापासून तुझा आभार मानतो. हे प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो कारण तुझं वचन हे किती महान आणि गहन आहे. जो तुझा भक्त दावीद राजा याने प्रभू आपल्या जीवनामध्ये जी महान प्रार्थना केली ती आजही आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांसाठी किती आवश्यक आहे. आणि हा राजा तुझ्या मनासारखा असताना त्याने त्याच्या हातून झालेल्या अपराधाबद्दल परमेश्वर पित्या खरा पश्चाताप केला. आणि प्रभू, तू त्याला ज्या पद्धतीने निवडलंस, कारण मनुष्यासारखं तुझं पाहणं नाही. मानव केवळ बाह्य स्वरूप पाहतो, परंतु परमेश्वर अंतःकरण तपासणार आहे. आणि त्याची निवड तू अद्भुत प्रकारे केली. जरी तो त्या राजपदासाठी योग्य त्याचा मानवी दृष्टीतून नव्हता, परंतु त्याची निवड केली कारण प्रभू तो तुझ्या मनासारखा होता. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो कारण तू अद्भुत कार्य करणारा देव आहे. आज या मन्नाबद्दल धन्यवाद देतो, या स्तोत्राबद्दल आम्ही धन्यवाद देतो. आणि आम्ही प्रत्येकाने देखील आपल्या अंतःकरणाची सत्यता तपासावी, जाणावी आणि त्या अंतःकरणाच्या शुद्धतेसाठी आम्ही खबरदारी घ्यावी. म्हणून देवबापा, तू आम्हावर दया कर, कृपा कर. कारण दाविदाला तू सोडलं नाही. त्याने केलेल्या पापाबद्दल त्याला शासन झालं. जो मुलगा त्याच्यापासून झाला तो मरण पावला. आणि देवबापा, तू न्यायी परमेश्वर आहे. तू जर त्या काळामध्ये होतास तसाच तू आमच्याबरोबर आहे आणि तसाच न्यायी तू देव आहे. आणि म्हणून आम्ही तू वेळेत सावध व्हावं ही तुझी इच्छा आहे. या वचनाबद्दल, तुझ्या दासाबद्दल आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो. या दिवसामध्ये आमची प्रार्थना आहे की देवबापा, जे या परिसरामध्ये मेळे भरत आहेत,
आणि धानोराचाही मेळा तू चांगला आशीर्वादित केला. तुझे उपकार मानतो. होणारा त्या प्रभू या परिसरातील जे मेळे होतील ते सर्व आशीर्वादित कर. आणि देवापा आमची प्रार्थना आहे या मेळ्यांमध्ये शांतता असावी. येणाऱ्यांना तू आशीर्वाद द्यावा ही आमची प्रार्थना आहे. जे वक्तेगण आहेत त्यांना तुझं दैवी वचन तुझ्यापासून दे आणि प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या अंतकरणाला ठेस पोहोचणारा असू दे. प्रभू आम्ही पुन्हा एक वार तुझ्याकडे प्रार्थना करतो. या दिवसामध्ये या परीक्षेच्या कालावधीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना तू ज्ञानबुद्धी दे. परीक्षेच्या तयारीला लागले असताना तू त्यांच्या विद्याभ्यासामध्ये सहाय्य कर. आणि होणाऱ्या सर्व परीक्षा मग त्या प्रायमरी असो, हायस्कूल, कॉलेजेस आणि प्रभू वेगवेगळ्या क्षेत्रातील त्या सर्व परीक्षेमध्ये या सर्व विद्यार्थ्यांचं तू सहाय्य कर. आज आम्ही तुला विशेष धन्यवाद देतो समूहबद्दल. देवापा एक चांगला आदर्श मुलगा तो आहे आणि ज्या इंजिनिअरिंगमध्ये त्याला तू चांगल्या प्रकारे सहाय्य केलं, उत्तीर्ण केलंस. आणि प्रभू त्याने जे पुढील प्रशिक्षण घेतलं त्यामध्ये देखील त्याला मोठं यश लाभू दिलं. आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो. त्याचं भावी जीवन प्रभू तू आशीर्वादित कर. त्याच्या आईवडिलांवर कृपा कर आणि देवापा या घराण्याच्याद्वारे तुझी महान सेवा होऊ दे. आज आम्ही प्रार्थना करतो ज्यांच्या वाढदिवस आहेत, अबशालोम वळवी, भूमी राहुल ठाकूर, या दोघांना प्रभू या जन्मदिनाप्रित्यर्थ तू आशीर्वाद दे. तू देव केल्याप्रमाणे त्यांना दीर्घायू कर. त्यांच्या आयुष्याचं तू कल्याण कर आणि या सर्वांनी प्रभू विश्वासाने तुला आपलं जीवन समर्पित करावं अशी कृपा तू दे. आज आम्ही पुन्हा एक वार प्रभू आमच्या भारत देशासाठी प्रार्थना करतो. या देशामध्ये शांतता, सुबत्ता नांदू दे. या देशातील सर्व नेत्यांना, पुढाऱ्यांना प्रभू सुबुद्धी दे आणि सर्वांना प्रभू सर्वांना संगती घेऊन सर्वांच्या विकासासाठी झटावं असा अनुग्रह तू होऊ दे. सर्व जातीय तणाव आणि अशांतता तू घालून टाक. या संपूर्ण जगामध्ये देखील शांततेची गरज आहे आणि म्हणून राष्ट्रांमध्ये जे युद्ध सुरू आहेत त्यामध्ये प्रभू तू हस्तक्षेप कर आणि या सर्व राजकीय पुढाऱ्यांना तुझ्या हातात घे. देवापा आमची प्रार्थना या दिवसामध्ये आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांसाठी आहे. आमचं विश्वासाचं जीवन या भूतलावरील तुला आवडणारं असं होऊ दे. प्रभू आज सकाळी आम्ही पुन्हा एक वार या मंडळामध्ये जे ऑनलाईन जोडले गेले त्यांच्यासाठी आणि जे आम्ही तुझे दास या ठिकाणी आलेलो आहोत, आम्हा सर्वांसंगती या वचनाच्याद्वारे बोललाच तुझे आभार मानतो. आमची प्रार्थना आहे की देवापा येणाऱ्या दिवसामध्ये आमचं मनन चिंतन करणं, आमचं एकत्र मिळणं आणि जे काही करू ते तुला गौरव देणारं होऊ दे. पुन्हा एक वार प्रभू आमच्या सर्व सेवा कार्याला तू आशीर्वादित कर आणि या सेवा कार्याची वृद्धी होऊ दे. आज आम्ही पुन्हा आमचं जीवन तुझ्या हातात सोपवून देतो. तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमीन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून त्यानंतर बाळासाहेब आशीर्वाद देतील. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जावं, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाच दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास सोडतो तसेच तू आमच्या ऋणापासून सोड आणि आम्हाच परीक्षेत आणू नकोस तर आम्हास सर्व वाटपासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हेच सर्व पावतीच आहे. आमेन. आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या चर्चमध्ये जमलेल्या त्या प्रभूच्या दासांबरोबर, जे ऑनलाईन जोडले गेले त्या सर्व प्रियांबरोबर, आमच्या SM ट्रस्ट आणि SA चर्चच्या सर्व मंडळांबरोबर आणि ज्यांचे जन्मदिवस आहे त्यांच्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती ती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. उद्यासाठी सूचना आहे. उद्याचं जे मनन आहे ते सन्मान्य रेव्हरंड विश्वास पाडवे साहेब यांच्याकडून असेल. सर्वांना सलाम.